प्रबोधनकारांचं पुस्तक वाटण्यावरून गोंधळ झालेला आहे. ज्यांनी हे पुस्तक वाटले त्याला माफी मागायला लावलेली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे आज लिहिलेलं नाही आहे ना. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला अनेक दशकं उलटून गेली आणि ज्या पुस्तकाविषयी वाद झाला, काय देवळातला नाही, मी तुमच्याकडनं वधवून घेतो आहे. हे अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे. हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, हां, कसं शोषण असतं, या संदर्भात त्याने प्रखर भाष्य करणारं हे पुस्तक. आजही अनेकदा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तक अनेकांना भेट दिलं जातं. आजही इतक्या वर्षांनंतर या पुस्तकाच्या प्रबोधनकारांच्या हजारो प्रती विकल्या जातात आजही. तर हे पुस्तक देणं हा गुन्हा नाही, या पुस्तकावर बंदी नाही. फक्त त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं जे काही लोकांनी जे ढोंग निर्माण केलेलं आहे देवळातल्या धर्मावर आणि धर्मातल्या देवावर, त्याच्यावर प्रबोधनकारांचे प्रखर भाष्य आहे. त्यात काही चुकलेलं नाही. कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते ह्याच्यावर त्यांचं भाष्य, कसं लोकांना फसवलं जातं आहे यावर त्यांचं भाष्य आहे. आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल आणि जास्त जोरात प्रचार होईल. नेते नवाब मलिक मागणी करतायत की महाराष्ट्राच्या शाळांमध्ये उर्दू शिकवावी. जास्तीत जास्त शाळा उर्दूच्या आहेत, म्हणून मराठी मीडियममध्ये पण उर्दू शिकवा. असं कोण म्हणत आहे? नवाब मलिक. मी ऐकलेलं नाही तसं काही. तर आपण संजय राऊत यांना थेट दिल्लीमधून ऐकत होतो. प्रबोधनकारांच्या पुस्तकावर बंदी नाही अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. तर धर्माच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर टीका होतीये असंही त्यांनी म्हटलंय. तर गवाईंवर हल्ल्याचा जो प्रयत्न झाला त्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. देखिए, नथुराम गोडसे को भी गांधी हत्या करने के बाद कोई पश्चाताप नहीं हो गया था, और उसी बिरादरी के और उसी विचारधारा के ये लोग हैं. सीजीआई चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई भारत के न्याय व्यवस्था में एक आशा का किरण है. 10 साल में जिस तरह से मोदी राज्य में भारतीय